करतात, उद्ध्वस्त करतात. आणि अशा कृत्याला काही जर लोक जातीवादीचा रंग देत असेल की आम्ही मराठा आहोत, आम्ही वाघिणी आहोत, आम्ही क्षत्रिय आहोत. हो, तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही मराठा आहात, म्हणून तुम्हाला कुठल्याही व्यक्तीचा मानहानी करण्याचं काय लायसन दिलं का कोणी? लायसन दिलं तुम्हाला कोणी? तुम्ही क्षत्रिय आहात, मराठा आहात, तर एका दलित मागासवर्गीय व्यक्तीला त्रास देण्याचं तुम्हाला काय लायसन दिलं का कोणी? आणि जर तसं लायसन दिलं असेल, तर हिंमत असेल तर तुम्ही नाव घेऊन बोलायला शिका. बरं ठीक आहे, तुम्ही काही लोक काय करतात की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात आणि आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही मराठा आहोत, म्हणून आम्ही कोणाला घाबरत नाही. आणि आम्ही जर कोणाची इज्जत काढत असेल सोशल मीडियावर, जर आम्ही कोणाची इज्जत चव्हाट्यावर मांडत असेल, तर आम्ही क्षत्रिय आहोत आणि मराठा आहोत म्हणून आम्ही कोणाच्या इज्जती ह्या सोशल मीडियावर चव्हाट्यावर मांडू शकतो. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं. हा दुटप्पीपणा कशाला पाहिजे? हा दुटप्पीपणा कशाला पाहिजे? लाज वाटत नाही? शरम वाटत नाही तुम्हाला? थोडीशी जनाची नाही तर मनाची तरी लाज लज्जा शरम ठेवा. आणि तुम्ही क्षत्रिय, मराठा किंवा कोणी या जातीपाती निर्माण केलेल्या आहेत. आणि हा कुठला कायदा आहे किंवा हा कुठला प्रकार आहे की तुम्ही क्षत्रिय मराठा आहात म्हणून तुम्ही दलित समाजाच्या महिलांचा त्यांना त्रास देणार, त्यांच्या घरातल्या लोकांना तुम्ही सोशल मीडियावर आणून त्यांची बदनामी करून घेणार, तुम्ही बदनामी सत्र चालू ठेवणार, प्लॅनिंग प्लॉटिंग करणार, तुम्ही रेकॉर्डिंग करणार, तुम्ही त्यांच्या लेकराबाळांना शिव्या देणार, हयात नसलेल्या आईवडिलांना शिवीगाळ करणार. तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही मराठा आहात म्हणून तुम्हाला काय कोणी लायसन दिलं का?